श्री दुर्गा सप्तशती अध्याय दुसरा विनियोग। ओम अस्य मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी महालक्ष्मी देवता उष्णेक छंद शाकंभरी शक्ती दुर्गा बीजम वायुतत्वम यजुर्वेद स्वरूपम श्री महाकाली प्रीत्यर्थी मध्यम चरित्रे जपे विनियोग। श्री गणेशाय नमः। ओम नमः चांडिकाय। ऋषी उवाच शतसंवत्सरापर्यंत अहोरात्र युद्ध करीत युद्ध झाले अद्भुत देवासुरांचे संग्राम थोर पराक्रमी अनेक असुर देव केले जर्जर जेव्हा पळला सचिवर ठाम न मिळे कोठेही चंद्र सूर्य अग्नी वायू यम वरुण अधिकार सर्व काढोनी स्वर्गदेश झाला असुर सर्व दिक्पाळ दडले दैत्यासी इंद्रपद लाभले देवांचे ऐश्वर्य गेले लीन झाले सर्वथा ब्रह्मदेवास पुढे करुणी जात्या जाहल्या देवश्रीने हरिहरा ते करुणी मन असुरांचे वर्तमान निवेदिले अत्याचार केले निरूपण आता तुम्हासी आलो शरण जेणे होय असुर मरण ऐसा उपाय सांगावा देवांचा एकोण वृत्तांत करीते जाहले क्रोध अद्भुत देवी प्रळयी शोभे वृत्तांत काळ मृत्यू जयापरी त्रिमूर्तीच्या मुखापासून महातेज निघाले जाण सर्व देवांच्या मुखातून तेज अपार निघाले स्वर्ग मृत्यू आणि पाताळ क्षणार्धात व्यापिले सकळ त्या महातेजातून सकळ नारी रूप प्रकटले शंकराच्या तेजे करून देवीचे मुख जाहले निर्माण यमाची या तिजे जाण केशे तियेचे जाहले विष्णूची या तेजे देख बाहू जाहले सम्यक स्तनद्वय जाहले सुरेख शोक तेजे करुणीय देवेंद्राच्या तेजे करुण मध्य होते जाहले जाण देवीच्या जांगा उरुर स्थान वरुण तेज जाहले पृथ्वीचे तेज स्वयंभ तेने जाहला नितंब ब्रह्म तेज जे का सुप्रभ तेने चरण जाहले आदित्याच्या तेजे करुण पायांच्या अंगुलिका उत्पन्न अष्टवसु तेजे जान करांगुली जाहल्या कुबेराचे तेज जे का तेने जाहली नसिका प्रजापतीचे तेजे देखा तेने दंत उद्भवले पावकाच्या तेजे करुण देवीस जाहले त्रिलोचन दोन्ही संध्यांच्या तेजे पूर्ण भुवया तियेच्या जाहल्या वायुदेवाच्या तेजे जान कर्ण जाहले उत्पन्न एव सर्व देवाच्या तेजे करुण संभव देवीचा जाहला कल्याणी देवी पाहून निश्चित आनंदले त्रिभुवन समस्त सर्व देव सुखी होत हर्ष अत्यंत पावले शंभू देवतापासून रुद्र शुलाते आकर्षून देता जाहला देवी लागून दैत्यवधा कारणी शंख दिदला जाण करुणी चक्रत दिदले विष्णूने अग्नी तो देवी कारणे शक्ती देता जाहला बाण भाते चाप जाणा देता जाहाला पवन इंद्र तो देवी लागून वज्र देता जाहाला इंद्र ऐरावतापासून घंटाई दिदली देऊन यम तो काळ दंड जाण देता जाहाला देवीसी पाश भरून देत अक्षरमाले ते प्रजापती ब्रह्मा तो कमंडलू निश्चिती देवी लागी अर्पितसे सर्व रोम रंध्री सत्वर रश्मी ते देतेसे भास्कर काळ तो ही ढाल तलावर देत देवीसी आदरे असो तेव्हा क्षीरसागरे माळ रहित शुद्ध हार न फाटती येसी अंबरे देवी लागे अर्पिली विश्वकर्मा तेव्हा सत्वर देतेसे सर्व अलंकार मस्तकी मुकुट सुंदर शिरोरत्न दिदले दिव्य कुंडिले कटके जान अर्धचंद्र शुभ्रवर्ण बाहुपादभूषणे आपण ग्रीवाभूषणे दिदले समस्त अंगुलीभूषणे रत्मय अर्पिली तेने परशु देऊन निर्मलपणे अस्रे अनेक अर्पिली विश्वकर्माने जाण देई अभेद्य कवचपूर्ण समुद्र कमलामाला दोन शोभन कमलही देतस पर्वत हिमालयाने अर्पिले सिंह वाहन नाना रत्ने आणून देवी लागी अर्पिली ज्यातील मधुकरिता प्राशन न सरे कधी सर्वदा पूर्ण ऐसे पानपात्र अर्पण कुबेर करी देवीसे तेव्हा शेष देवी प्रत नागहराते समर्पित शोगी नाना रत्न जात पुष्पारा गादी सर्वही ऐसे सर्व देवाने तयेवेळी भूषणी आयुधे अर्पिली सन्मानी ती गर्जो लागली उच्च अट्टहासाने वारंवार गर्जना करून सर्व ब्रह्मांड जाहले पूर्ण प्रतिशब्द जाहला दारुण प्रलय मेघासारिका सर्व लोक क्षोभ पावले सप्त समुद्र कापू लागले दिग्गज भयभीत जाहले चल पावली वसुंधरा सिंहारूढ श्री भगवती देव जय जयकार करीती सर्व ऋषी तेव्हा स्तविती बुद्धांजली नम्रशिरे हे काय ऐसे सत्वर क्रोधे बोलिला महिषासुर मग तयासाठी असुर कोट्यावधी धाविले पाहता जाहले देवी ते
तेज व्यापिले त्रैलोक्याते देवी पाद ठेवता भूमिते हालतसे क्षणोक्षणी बाहू सहस्र असंख्यात व्यापिल्या दाही दिशा समस्त नभो मंडळ आसमतात व्यापोनी देवी राहिली कोट्यावधी धावले असुर जैसे पतंग पडते दीपावर देवी दैत्यांत दुर्धर युद्ध मांडले ते काळ सेनापती चिक्षुर आणि चामर चतुरंग सेना अपार घेऊन या सत्वर युद्ध करीती देवीसी 10 सहस्रांचे अयुत दक्षलक्षांचे एक नियुत दश कोटी सैन्य निश्चित अर्बुद ऐसे म्हणती तया ऐसे 6 अयुत रथ संगे घेऊन या त्वरित उदग्र नामा युद्ध करीत घोरंदर देवीशी सहस्रायुत सेना घेऊन महाहनु करी कन्नन 50 नियुत घेऊन असी लोका युद्ध करी घेऊनी 600 आयुत बल युद्ध करिता जहाला बाष्कल तो वडील राजा बंधू केवळ असंख्य दल तयाचे रथ घेऊनी 50 आयुत बिडाल नामा युद्ध करीत अन्य सेनापती निश्चित अंत नाही ते सैन्य युद्ध करीते जाहले बहुवस टाकीले खडग परशु पाठीश किती टाकीते शक्तीच कित्येक पाश टाकीते पीक देवी ते खडग प्रहारे करून हाणीती तेव्हा वर्मलक्षोण चंडिका स्वकीय शस्त्राशस्त्रे टाकून त्यांची शस्त्रे छेदित लीले करुणी चंडिका मारिती जाहली किती एका अश्रय मुख पाहुनी अंबिका देव स्तविते जाहले अग्नी करी तृण दहन देवी सिंहे काढले रण तो देवीच्या श्वासापासून अपार गुण निघाले तो परशु भिंदीपाल आणि पाठीश याही मारिते जाहले असुरांस चंडिका आपुली शक्ती तयांस देती जाहली तये काळी देवी त्रिशूले जाण आणि गदा प्रहारे करून शताविधी सुर मारून टाकीती जाहली ते काळी कित्येक घंटानादे मोहली काही खडगादिकी वधिले पाशे बांधूनी आकर्षिले द्विधा केले खडगाने गदे करुणी ताडन केले किती एकांचे प्राण गेले मुसळे करून ते जे जाडिले रक्त ओकले भडाभडा किती एक शुळे करुणी विदारिले हृदय भोवने किती एके बाणे खंडोनी रणाजिरी पाडिले देवीचे सामर्थ्य पाहुनी साह्य देव जाहले जाण किती एक सेनापती मारून टाकीते जाहले ते काळे किती एकांचे बाहू तोडिले ग्रीवा छेदुनी भिन्न केले मस्तक रहितही पाडिले असुर कित्येक ते काळी किती एक मध्येच तोडिले जांगा छेदुनी एक पाडिले एक बाहू नेत्रपाद छिदले द्विधा केले कित्येक तेव्हा कबंदे शिररहित नाचू लागली असंख्यात किती सैन्य पडता निश्चित कबंद नाचे ते एक 10 सहस्र पडता वारण पदाती वीर शत कोटी जाण 150 रथ अश्वपूर्ण 10 लक्ष संख्या ही तिष्ट तिष्ट ऐसे बोलते वीर देवी ते हाक मारिती वाजी वारण रथ पदाती असंख्यात पडले ते तेव्हा भूमी अगम्य जाहली सकळांची वाट मोडली रक्तांच्या नद्या ते वेळी शतावधी वाहिल्या वाजी वारण रथ असुर त्यात वाहू लागले अपार असुर सैन्याचा संहार क्षणे केला देवीने वणवा लागला जैसे तृणा तेसी देवीने मारिली सेना असंख्य वीर आले रणा करी गणना कोण त्यांची पिंजारुणी रोमावळी देवींसह गरजे निराळे दिग्जांची बैसली टाळी प्राण केले असुरांचे सिंह आणि देवीचे गण त्याही युद्ध केले निर्वाण स्थविते जाहले दवगुण पुष्पवृष्टी करून या श्लोकांतील सर्व भावार्थ येथे वर्णिला यथार्थ भक्तांनी मानवनी परमार्थ श्रवण केला पाहिजे इति श्री दुर्गा सप्तशती महिषासुर सैन्यवधो नाम 2य अध्याय समाप्त। आता याच अध्यायाचा मराठीमध्ये अर्थ आपण बघूया। पूर्वी देवांचा नायक इंद्र व असुरांचा स्वामी महिषासूर यांच्या अधिपत्याखाली देव आणि असुर यांचे 100 वर्षे घोर युद्ध झाले। त्या युद्धात महापराक्रमी असुरांनी देवांच्या सैन्याचा पराभव केला आणि सर्व देवांना जिंकून महिषासूर स्वतः स्वर्गाचा अधिपती झाला। पराभूत देव प्रजापतीसह शिव आणि विष्णू जेथे होते तेथे गेले। युद्धांचा व देवतांच्या पराभवाचा सर्व वृत्तांत विस्तारपूर्वक निवेदन केला। अन्य सर्व देवतांचे अधिकार महिषासुराने स्वतःकडे घेतले व देवांना स्वर्गातून हकलून दिले। आम्ही सर्व तुम्हास शरण आलो आहोत, कृपा करून त्या असुराच्या वधाचा काहीतरी उपाय करावा। देवतांनी निवेदने ऐकून ब्रह्मा विष्णू महेश यांना दैत्यांचा संताप आला। क्रोधाने मुखचर्या भयंकर दिसू लागली। क्रोधाने खदलेल्या त्रिदेवांच्या मुखातून प्रचंड तेज बाहेर पडले। त्याच वेळी इंद्रदी अन्य देवांच्या शरीरातून महान तेज बाहेर पडले व ते त्रिमूर्तीच्या तेजात एकरूप झाले। आपल्या ज्वालांनी त्रैलोक्य व्यापून टाकणारे ते अतुलनीय तेजाचे एका स्त्रीत रूपांतर झाले। भगवान शंकराच्या तेजापासून मुख, यमाच्या तेजापासून केस, विष्णूच्या तेजापासून बाहू पडले, चंद्रापासून दोन्ही स्तन, इंद्रापासून मध्य भाग,
वरुणापासून जांघा, पृथ्वीपासून नितांब, ब्रह्म तेजापासून पाय, सूर्यापासून पायाची बोटे, वसु तेजापासून हाताची बोटे, कुबेरापासून नासिका, प्रजापतीच्या पासून दात, अग्नी तेजापासून त्रिनेत्र, दोन्ही सांधेपासून भुवया, वायूपासून कान, अशा रीतीने कल्याणी देवीची निर्मिती झाली. शंकराने शूल, विष्णूने चक्र, वरुणाने शंख, अग्नीने शक्ती, वायूने चाप व बाणांनी भरलेले भाते, इंद्राने वज्र, ऐरावताने घंटा, यमाने कमंडलू, वरुणाने पाश, प्रजापतीने अक्षरमाला, ब्रह्मदेवाने कमंडलू, कालाने खडक व ढाल दिली, क्षीरसागराने हार, वस्त्रे, दिव्य अलंकार, विश्वकर्म्याने परशु, समुद्राने कमळ, हिमालयाने सिंहवाहन व अनेक रत्ने दिली. अशी ही सिंहवाहिनी जगन्माता युद्धासाठी सज्ज झाली. आपल्या सहस्रावधी हातांनी दाही दिशा व्यापून ती असुरांशी युद्ध करू लागली. महिषासुराचा सेनापती चिक्षुर युद्ध करू लागला. चतुरंग सेना, अनेक दैत्य, चामर, उदग्र असी लोका, बाष्कल, परिवारित, बिडाल असे महाबलशाली राक्षस त्यांच्या सहस्र सेना, रथ, हत्ती, घोडे यांसह लढावेला आले. खडगाच्या प्रहारांनी त्यांनी देवीला मारण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर अनेक अस्त्रे, पाश टाकले, पण देवीने आपल्या शक्तीने ते अस्त्रे परतवून लावली. देवीच्या गदा, त्रिशूळ, खडग त्यांच्या माराने अनेक असुर धारातीर्थी पडले. रक्तांच्या जणू नद्या वाहू लागल्या. जशी गवताची व लाकडाची मोठी रास प्रचंड अग्नीत नष्ट पावते, तसे अंबिकेने असुरांचे सैन्य एका क्षणात नष्ट केले. युद्ध पाहून देव देखील खुश झाले. त्यांनी पुष्पवृष्टी केली व देवीचा जय जयकार झाला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.